तर सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर सध्या आपल्या सोबत आहेत। विवेकजी, आपण ही सगळी स्थिती पाहतोय। खरं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतुकीची ही समस्या नवीन नाहीये, मात्र आज ज्या प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि वीकेंडही आहे, या दोन्ही गोष्टी जुळून आल्यात आणि त्यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। तुम्हाला काय वाटतंय, कोण जबाबदार आहे या सगळ्याला? नाही, या सगळ्या निश्चितपणे MSRDC जबाबदार आहे। याचं कारण वीकेंडला ट्रॅफिक जाम होतात हे त्यांना नीट माहिती आहे, कारण वाहनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात। तर त्यामुळे त्यांनी खरं म्हणजे 1 मेचा मुहूर्त वगैरे, मुहूर्त कसला असतो, आपण अजूनही अंधश्रद्धांमध्येच वावरतोय का? मुहूर्त सांभाळण्याचं काही कारण नव्हतं। कालच जर हे केलं असतं तर आज ट्रॅफिक खूप होतोय माहिती असल्यामुळे आज त्याचा फायदा लोकांना मिळाला असता। त्यामुळे 30 तारखेला जरी केलं असतं तरी मुहूर्त वगैरे असलं काही नसतं, पण त्या एका समजुतीपोटी किंवा कुठेतरी ते 1 मेच दिवस गाठायचा याच्या पोटी झालेलं आहे। हे 30 तारखेला करून घेतलं असतं तर आज पहाटेपासून हा रस्ता मोकळा झाला असता आणि लोकांचे हाल वाचले असते। मात्र असे दावे होतात की मिसिंग लिंक प्रकल्प आता जेव्हा वाहतुकीसाठी खुला होईल, आज त्याचं उद्घाटन होतंय, त्यानंतर या वाहतूक कोंडीमधून सुटका होऊ शकेल। तर खरंच ही समस्या संपेल मिसिंग लिंकमुळे? नाही, आता ते बघावंच लागेल, कारण ते अजून अनुभव नाहीये। पण मी तेच म्हणलो ना की हे करण्याकरता मुळात आजच्या सकाळपासून का सुरू नाही झाला? अगदी 1 मेचाच मुहूर्त गाठायचा होता तर पहाटे 6 वाजता ओपनिंग केलं नाही? मग खरं तर कालच करायला पाहिजे होतं, म्हणजे या लॉंग वीकेंड त्यांना उपयोगी पडला असता। पण अगदी 1 मेचाच मुहूर्त होता तर पहाटे 6ला पण करता येतं ना। म्हणजे नियोजन चुकलं किंवा वेळ चुकली उद्घाटनाची, असं तुमचं म्हणणं आहे? ऍब्सोल्यूट चुकलं, ऍब्सोल्यूट चुकलं। मात्र प्रवाशांचे आता जे काही हाल होतात, आपण बघतोय की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर यापूर्वी देखील जेव्हा टँकर जो उलटलेला होता तेव्हाही अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली होती। ही समस्या नेहमीचीच आहे। 32 तास, हो 32 हो, तास. 32 तास जवळपास वाहतूक कोंडी झाली होती। आजही 5 ते 6 तास झालेत, 7 तास झालेले आहेत, लोक अडकून पडलेले आहेत, लहान मुलं अडकलेली आहेत, पुरेशा सोयी सुविधा दिल्या जात नाहीये। याही परिस्थितीत प्रशासन कुठेतरी कमी पडतंय नियोजन करण्यात? नाही, नक्कीच कमी पडत आहे, कारण ते तेव्हाही 32 तासाच्या वेळेला लक्षात आलं होतं की काय प्रॉब्लेम येतोय तो, तरीही अजून आमच्यात सुधारणा नाही। आणि मिसिंग लिंक मुळात 1 वर्ष पुढे गेल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सतत चालू आहेत। आता तो चालू झाला आज खरोखरच, तरी तो पुढचे काही दिवस व्यवस्थित चालेल का हेही बघायला पाहिजे। अजून काहीतरी बारीक सारीक कामं राहिली असू शकतात, पण तरी 1 मेचा मुहूर्त गाठण्यासाठी म्हणून आज ओपनिंग होईलही, पण तो नंतर कंटिन्युअस चालू राहील का आजपासून, हेही बघण्यासारखी गोष्ट आहे। आणि मग तो काल का झाला नाही, या 3 दिवसाचा ट्रॅफिक जाम कोंडी लक्षात घेऊन हाही प्रश्न कोणीतरी विचारणं आवश्यक आहे। नक्कीच हा प्रश्न उपस्थित करणं तितकंच आवश्यक आहे। विवेकजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।